जय भीम मीडिया न्यूज़ में मैं सृष्टि असाटी आपका स्वागत करती हूं। आइए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। नागपुर के कलमना रोड पर भारत नगर चौक पर निर्माणाधीन फ्लाईओवर का एक हिस्सा कल रात अचानक गिर गया, जिससे कोई हताहत तो नहीं हुई। विदर्भ में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया कार्यालय पर काम रोकने के लिए आंदोलन किया और फ्लाईओवर के घटिया निर्माण के लिए जिम्मेदार अधिकारियों के खिलाफ आपराधिक मामला दर्ज किया जाए। तो भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे त्यांनी खूप पैसा कमवलेला आहे, तर तो इथे येईल। जोपर्यंत तो येणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच उभे राहू, आम्ही याच्या तिकडे जाणार नाही। काल जी घटना घडली, जो अंडरब्रिज 7-8 वर्षापासून जो बनत आहे, आज तो त्यांनी 2 वर्षामध्ये तो पूल बनायला पाहिजे होता, परंतु 7-8 वर्ष होऊन गेले तरी तो पूल बनलेला नाही। त्याचं नेमकं कारण काय? जो कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे तो कॉन्ट्रॅक्ट एक दिवालिया कंपनीला एनपीए झालेल्या कंपनीला दिलेला आहे। त्याचा अर्थ काय आहे? ज्या पद्धतीनं अंडर कन्स्ट्रक्टेड जर पूल हा जर पडत असेल तर त्याचं खरंच तो 450 कोटी रुपयाचा जो काम केलेला आहे त्यांनी ते खरंच काम बरोबर आहे का नाही आहे, आम्हाला हे आता जाब विचारायचा आहे। माननीय देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी ह्या पुलाचं उद्घाटन केलेलं, भूमिपूजन केलेलं आहे। नागपूर शहरामध्ये त्यांनी इथे येऊन बोललेले आहे की आम्ही 10,500 कोटी रुपयाची सौगात नागपूर शहराला दिलेली आहे। तर सौगात ही आहे का? जर ह्या कॉन्ट्रॅक्टदारांनी हा उशीर केला नसता तर शेकडो लोक मृत्युमुखी पडले असते। याला जबाबदार कोण? आजची मागणी काय, आंदोलन काय? आमची आजची मागणी आदरणीय नितीन गडकरी साहेब नागपूरचे, ज्या पंतप्रधानांनी भूमिपूजन केलं तो पूल जर पडत असेल तर आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी इस्तीफा आपला द्यायलाच पाहिजे। पण जो नितीन गडकरी साहेबांनी या अग्रवालला बक्षीस दिलं होतं की हा चांगलं काम करतो, पण हे नंतर कळलं की हा भ्रष्टाचारामध्ये चांगलं काम करतो, म्हणून नितीन गडकरी साहेबांनी त्याला बक्षीस दिलं होतं। नितीन गडकरी साहेबांनी ज्यांना बक्षीस दिलं ते सगळे भ्रष्टाचारी अधिकारी ताबडतोब निलंबित करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे। आमचं पुढचं पाऊल जोपर्यंत त्याचा थर्ड पार्टी ऑडिट होत नाही तोपर्यंत तिथले ट्रॅफिक किंवा त्याचं काम चालू करू देणार नाही। मीरा भाईंदर में जारी पेयजल संकट को राजनीतिक मोड़ दिया जा चुका है। सोमवार को विपक्षी दल शिवसेना ने 2 प्रभाग कार्यालयों के बाहर मटकी फोड़ आंदोलन किया। वहीं 21 अक्टूबर को सत्ता पक्ष भाजपा अंधेरी में एमआईडीसी कार्यालय पर धरना देने वाली है। शिवसेना राज्य सरकार में है और मीरा भाईंदर विपक्ष में है। विकासासाठी तुमचा मेळावा आणि गेल्या 5 वर्षात आज क्रमांक 4च्या वतीने मटकी फोड आंदोलन हा आमदार संपर्क प्रमुख शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक साहेबांनी आदेश दिला
की मीरा भाईंदरच्या जनतेला पाणी भेटत नाही. ही पाणी ही सर्व बिल्डरच्या जी नवीन विकासदार आहेत त्यांना ही यांचं साठं लोट आहे. त्या साठं लोट्यामुळं जी पूर्वीची लोकं आहेत त्यांना पाणी भेटत नाही. जी पी नाऊसारखा एखादी मोठी विकासक जेव्हा याड देतो 24 तास पाणी भेटल, मग ही जेवढ्या दिवस टॅक्स जे देतात लोक इथं राहतात त्या लोकांना पाणी का मिळत नाही. हा आम्हाला मीरा भाईंदरच्या सत्तेधारी भाजपच्या पदाधिकाऱ्याला या पक्षाला आमचं एक आव्हान आहे की बाबा तुम्ही आम्हाला ह्याचं कारण सांगावं. विकासर अशी ॲड का देतो ह्याला प्रशासनाने आणि पालिका सत्ताधाऱ्यांनी याच्यावरती आळा घालून ही पाणी नागरिकाला देण्याचं काम जरी केलं तरी शिवसैनिक हे मीरा भाईंदरचे नागरिक ही चुकी जरा पहिली होती तशी समाधानी राहतील. मीरा भाईंदर की जनता ने 12 लाख जनता ने भारतीय जनता पार्टी के प्रचंड बहुमत से 62 नगर सेवक, महापौर उनका, उप महापौर उनका, स्थायी समिति सभापति उनका, सत्ता उनकी, तो उनके वचननामे में था कि पानी लाएंगे, सूर्या प्रकल्प लाएंगे, 24 घंटा पानी देंगे. देवेंद्र फडणवीस आए थे यहीं पे और मीरा रोड में उन्होंने नल चालू करके दिया था. कहाँ गए देवेंद्र फडणवीस, कहाँ गए नरेंद्र मेहता, कहाँ गए महापौर, कहाँ गए भारतीय जनता पार्टी के सत्ताधारी. वही भारतीय जनता पार्टी के एक नेता ने मीरा भाईंदर जनता का पानी हीरानंदन बिल्डर थाना में ट्रांसफर किया था, जो बहुत बड़ा भ्रष्टाचार था. ऐसे ही मीरा भाईंदर जनता का पानी अलग अलग बिल्डरों को साठ गांठ करके भ्रष्टाचार करके ये लोग ट्रांसफर कर रहे हैं, यहाँ वहाँ भेज रहे हैं. मीरा भाईंदर पानी जनता को पानी के बिना मार रहे हैं. और अब राजनीति जो आपने पूछा, राजनीति अब भारतीय जनता पार्टी का 2 टीम है उनकी, आखिर में उनमें फूट है. उनकी एक टीम अभी राजनीति कर रही है नरेंद्र मेहता के नेतृत्व में, वो मोर्चा निकाले. अरे मोर्चा आप किसके खिलाफ निकालोगे? आपने ही महापौर बिठाया ना, आपने उप महापौर बिठाया ना, सत्ता आपकी है ना. आप ही एनटी चैम्बर में जाके मीटिंग करते हो तो एनटी चैम्बर में बैठ के पानी क्यों नहीं दिलवाते हो? आपने एनटी चैम्बर में बैठ के खुलेआम हीरानंदानी को पानी दे दिया. आपने मीरा भाईंदर का जनता का पानी वो आप हीरानंदानी बिल्डर को देते हो, आप दूसरे लोगों को देते हो, और मीरा भाईंदर की जनता को प्यासे मार रहे हो और राजनीति कर रहे हो. मीरा भाईंदर की जनता बहुत ही सजग है और आने वाले वक्त में, आने वाले चुनाव में भारतीय जनता पार्टी को घर पर बिठाएगी. कैसे है इसलिए मैं बताता हूँ. इलेक्ट्रिक का बिल रिलायंस को हम भरते हैं और रिलायंस यदि डिस्कनेक्ट होता है तो हम रिलायंस को दोषी देते हैं. उसी तरह से ये मीरा भाईंदर महानगर पालिका ने एमआईडीसी के बारे में राज्य सरकार से कितनी बार तकरार की. भारतीय जनता पार्टी का सत्ता में बैठे 60 नगर सेवक, आज एक चुनाव 8 महीना आया है, 60 नगर सेवक कभी चिल्लाए क्या? महापौर इनकी 2015 से है, कभी चिल्लाए क्या राज्य सरकार के खिलाफ में? तो मतलब जिद भी मेरी पढ़ भी मेरी, ये भारतीय जनता पार्टी का एक चुनावी स्टैंड है. और मैं बताता हूँ जिस तरह से मीरा भाईंदर में राष्ट्रवादी और कांग्रेस की सत्ता थी, उस तरह से शांति स्टार बिल्डर ने खुद का अपना पानी का नियोजन किया, खुद का अपना सारा पाइपलाइन डाली. उसी तरह से बड़े बड़े मीरा भाईंदर में जितने भी प्रोजेक्ट हैं, मीरा भाईंदर मनपा के आयुक्त और मीरा भाईंदर मनपा के सत्ताधारी मिल करके बड़े बड़े बिल्डरों को खुद का प्रोजेक्ट तैयार करने के लिए, पानी की वितरण व्यवस्था करने के लिए मजबूर करना चाहिए था. और इसी अड्डी शर्ती के आधार पर उनको बांधकाम परवानगी देनी चाहिए और भोग बटा दाखला देने के पहले, यानी एक्यूपेशन सर्टिफिकेट देने के पहले उनको ये सारी प्रयोजन का नियोजन करना चाहिए. सामना करावा लागत आहे. खूप पाण्याचा त्रास होते, लोकांना पाणी भेटत नाही. आज म्हणून इथे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक साहेब यांच्या आदेशानुसार आज सर्व शिवसैनिकांना आवाहन करण्यात आले की बाबा आपापल्या नागरिकांना घेऊन, आपल्या विभागातील नागरिकांना घेऊन किंवा खरोखर जिथे लोकांना त्रास होतोय त्यांच्या विरोधात या सत्ताधारी पालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात तुम्ही मोर्चा काढा, गागरफोड आंदोलन करा आणि ते निषेध करा. म्हणून आम्ही सर्व नागरिकांना घेऊन इथे आज महापालिकेच्या आपल्या प्रभाग समितीच्या कार्यालयात आज मोर्चा काढला. कारण तुम्हाला माहिती आहे ह्या गेली 5 वर्ष महापौर, उपमहापौर, सत्ताधारी BJP पक्षाचा असून सुद्धा एवढा त्रास लोकांना पाण्याचा सहन करावा लागतो. आणि तुम्ही बोलताय की राज्य सरकारने, मगाशी कुठल्या पत्रकारांनी बांधवांनी तुम्ही विचारलं की तुमचं राज्यामध्ये सरकार असताना सुद्धा तुम्ही आंदोलन का करताय, तर मी तुम्हाला सांगतो आमचे MIDC मिनिस्टर आपले सुभाष देसाई साहेब आहेत, 231 MLD पाणी पास केले ना आपण, सरकारने पास केलेली मीरा भाईंदर महानगरपालिकेसाठी. 160 तिथे फक्त पाणी यूज होतं आहे, बाकीचं किती म्हणतं 60-70 MLD पाणी जाते कुठं, ह्याचा शोध आयुक्तांनी घेतला पाहिजे ना. दरवेळेला बघायचं संध्याकाळी रात्री आज लाईन तुटते, 3-4 दिवस लागणार दुरुस्तीसाठी. मग तुम्ही MIDC सगळ्या गोष्टी जे काय आहेत, ही लाईन तुटते का आणि किती दिवस तुटते? वर्षभर मी तेच बघतोय, 2-3 महिने झाले पाणी तुटते, पाणी लाईन तुटले 4 दिवस पाणी नाही येणार. ह्याचं काम तुमचं आहे ना. सरकारने तुम्हाला पास करून दिलेल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग भारतीय जनता पार्टीचे सत्ताधारी इथे करतात काय? ते भ्रष्ट अधिकारी काय, ते काय करतायत? त्यांनी
बिल्डर माफिया मीरा भाईंदरमध्ये बिल्डर माफियानं पाणी दिलं जातं. टँकर माफिया ह्याचा पण चौकशी केली पाहिजे ना आयुक्तांनी. रायगढ़ जिले में औद्योगिकरण, औद्योग एवं नए परियोजनाओं का विकास किया जा रहा है। इसीलिए यहाँ सोने की कीमत इंच दर इंच नीचे आ गई है। नए उद्योग स्थापित करते समय स्थानीय लोगों को रोजगार उपलब्ध कराने की भूमिका दिखाई जाती है, लेकिन अक्सर उस स्थान पर न तो कारखाना और न ही वादे पूरे किए जाते हैं। माझे नाव ताईराम पाटील, राहणार नंदनपाडा. मी जमीन विकली, पण मला माझं चेक बावन्न झालं आणि मला ह्याने काही पैसे दिलं नाही. आणि मी मग कोर्टामध्ये केस टाकली. केशीला पण हजर होत नाही. आणि मी मग नंतर मी तलाट्याकडे गेलो. मी उतारा मागितलं. तो म्हणतो तुझ्या नावाचं उतारा नाही आहे, मातूच्या नावाचं आहे. मी बोललं माझी जमीन मी माझं पैसे असून शनी माझ्या नावावर तुम्ही कशी केली. त्याला मी चेक दाखवलं तर काय नाही बोला तलाठी, मला उतार त्याच्या नावाचं दिलं. मला त्याच्या नावाचं दे, पण मला उतार पाहिजेत. मी उतार घेऊन आलो. माझी मागणी आहे, माझं जमीन मला परत पाहिजे, एवढी माझी मागणी आहे. आमचं एकच म्हणणं आहे, आमच्या शेतकऱ्यांची कंपनी या जमीन कंपनीने घेतले, मातृ शेटने घेतले. त्यांना काय पूर्णपणे काही त्यांचं हे झालं नाही जमिनीचं. त्याच्यामुळं त्यांना न्याय मिळावा म्हणून मी ग्रुप ग्रामपंचायत नंदनपाडा सरपंच पूर्णपणे त्यांच्या याला पाठिंबा आहे माझं. कारण आमच्या 36 विभागाची याचा प्रश्न आहे जमिनींचा. त्यांना काही न्याय नाही मिळत म्हणून ती 2 दिवस इथं उपोषणाला बसले. त्याच्यासाठी आमचा पूर्ण पंचायतीची सरपंच म्हणून आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांना. प्रशासनाकडं आमच्याकडं आमच्या शेतकऱ्यांची तक्रारी आल्या आमच्याकडं पंचायतमध्ये, म्हणजे ह्याच्यामध्ये पंचायतमध्ये. तर आम्ही ती तक्रार प्रशासनाकडं केली, पण ते काही प्रशासनाने काही दखल घेतली नाही. त्याच्यामुळं आमच्या ग्रामस्थांनी 36 विभागाच्या ग्रामस्थांनी आंदोलन करण्याचा हे केला, प्रस्ताव म्हणजे केला. त्याच्यामुळं आमचा ग्रुप ग्रामपंचायत नंदनपाड्याचा सरपंच म्हणून आमचं पूर्णपणे त्यांच्या ह्या उपोषणाला पाठिंबा आहे. हीच एवढंच आमचं म्हणजे म्हणणं आहे. 15 वर्ष 63(1) ऑर्डर ही साधारणतः चालणारा कालावधी आहे. तर न्यू मिलेनियम कंपनीने ती ऑर्डर घेऊन शेतकऱ्यांची स्वप्न दाखवून इथं औद्योगिकरण आम्ही मोठ्या प्रमाणात करू असे स्वप्न आणि रोजगाराचे स्वप्न दाखवून त्या जमिनी त्यांचा लाटण्याचा पूर्णपणे त्यांचा हेतू पुरस्कृत त्यांनी साध्य केला. त्याच्यानंतर 15 वर्ष पूर्ण झाली तरी कोणताही तिथं प्रोजेक्ट आला नाही. त्याच्यानंतर पुढच्या वेळेस त्यांनी पुन्हा एकदा 63(1) अंतर्गत इथल्या स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून ती पुन्हा ऑर्डर रिन्यू केली. शेतकऱ्यांना कोणताही विश्वासात न घेता ती ऑर्डर रिन्यू केली आणि पुन्हा एकदा आम्ही तिथं कारखानदारी करतो असं पुन्हा एकदा स्वप्न भासवण्याचं काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी जो शासनाला चेक त्या अंतर्गत दिले, जो महसूल जमा करत होता ते धनादेशसुद्धा त्यांचे पूर्णपणे बाउन्स झाले. तो शासनाची देखील त्यांनी फसवणूक केली. आणि जेव्हा शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या त्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतानासुद्धा त्यांना फक्त अर्धीच रक्कम देण्यात आली, अर्धी रक्कम त्यांना देण्यात आलेली नाही. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचीसुद्धा घोर फसवणूक झालेली आहे. ह्यामध्ये या कंपनीला पाठीशी घालणारे इथले लोकप्रतिनिधी आणि काही विधान परिषदेचे आमदारसुद्धा आहेत असा माझा गंभीर आरोप आहे. आणि शेतकऱ्यांच्या झालेल्या फसवणुकीमुळे आम्ही इथं आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. याच्यामध्ये 63(1) अंतर्गत दिलेल्या परवानगीच्या अनुषंगाने एक विषय आहे. तर त्याच्या अनुषंगानं बेसिकली आता आपण एक म्हणजे ह्या कार्यालयाने एक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे किंवा एक पत्र पाठवलेलं आहे. त्याच्या अनुषंगानं आता पुढील जे प्रचलित शासन नियम आहेत त्याच्यानुसार कारवाई आपण करत आहोत. जिला परिषद उपाध्यक्ष पद के चुनाव की घोषणा होते ही प्रत्याशियों में उत्साह फैल गया। नया उपाध्यक्ष का कार्यकाल केवल 6 से 7 महीने का होगा। कुछ सदस्य पोस्ट पर अपनी छाप छोड़ने की कोशिश कर रहे हैं, चाहे कुछ भी हो जाए। हालांकि पशुपालन मंत्री सुनील केदार तय करेंगे कि उपाध्यक्ष कौन है। ऐसे में प्रत्याशियों के निराश होने की संभावना है। चुनाव 29 अक्टूबर को होंगे। सत्तारूढ़ कांग्रेस के पास पूरे बहुमत होने के कारण चुनाव भी निर्विरोध होने की संभावना है।
जिला परिषद आम चुनाव के बाद केदार के कट्टर समर्थक मनोहर कुंभारे उपाध्यक्ष चुने गए, लेकिन ओबीसी कैडर की सीटें रद्द होने के कारण उनकी सदस्यता रद्द कर दी गई थी। तब से उपाध्यक्ष का पद जिला परिषद अध्यक्ष रश्मि बर्वे के पास है। कुंभारे के साथ हुए अन्याय को लेकर इस बार उपाय उसी की ओर झुकता नजर आ रहा है। जय भीम मीडिया न्यूज में वक्त हो चला है ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद। नालंदा आर्ट गैलरी आपके घर तथा बुद्ध विहार के लिए तथागत बुद्ध, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, महात्मा फुले, माता रमाई, कबीर तथा कई अन्य महापुरुषों के सभी प्रकार के मूर्तियों की विस्तृत श्रृंखला रियायती दरों में उपलब्ध है। पीतल, मेटल, मार्बल और फाइबर में चलते हुए तथागत बुद्ध और डॉक्टर बाबा साहब की 4 से 20 फीट की प्रतिमाएं बनाई जाती है। प्लास्टिक वुडवर्क मैन्युफैक्चरिंग, इंटीरियर डेकोरेशन, पेंटिंग आर्ट के ऑर्डर लिए जाते हैं। बर्थडे के एक्सक्लूसिव गिफ्ट्स, अशोक चक्र, अशोक स्तंभ, दीक्षा भूमि स्तूप, बोधि वृक्ष, मेडिटेशन पात्र, बौद्ध साहित्य, पंचशील, पताका, तोरण, बैचेस, ट्रॉफी, मोमेंटो कम दामों पर हमारे यहाँ उपलब्ध है। हमारा पता नालंदा आर्ट गैलरी, कमाल चौक, बर्तन गली, शनिवार बाजार, शब्बीर हार्डवेयर की गली में, अंबेडकर मार्ग, नागपुर तथा निवास प्लॉट नंबर 730, महाराष्ट्र एम्पोरियम के पीछे, बुद्धनगर, नागपुर। अधिक जानकारी के लिए संपर्क करें दीपक पाटिल 992206 7896 73855 19190 705 0633। मध्य भारत का एकमेव शोरूम नालंदा आर्ट गैलरी। हमारी कोई भी शाखा नहीं है। दिवाली की पृष्ठभूमि में राज्य सरकार ने लोगों और व्यापारियों के लिए एक बड़ा ऐलान किया है। राज्य में होटल और रेस्टोरेंट दुकानों का समय बढ़ा दिया गया है। राज्य के सभी रेस्टोरेंट और होटल 12 बजे तक खुले रहेंगे। सभी प्रकार की दुकानों को रात 11 बजे तक खुली रहने की अनुमति है। कोरोना मरीजों की संख्या में तेजी से गिरावट को देखते हुए राज्य सरकार ने कोरोना निर्बंध में ढील देने का फैसला किया है। इस संबंध में प्रतिक्रियाओं और नियमों की घोषणा की गई है। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की अध्यक्षता में टास्क फोर्स की बैठक में कई अहम मुद्दों पर चर्चा हुई। 22 अक्टूबर से चित्रपट गृह और नाट्य गृह को शुरू करने की अनुमति दी जा चुकी है। इसके बाद रेस्टोरेंट और दुकानों का समय बढ़ा दिया गया है। राज्य अब धीरे धीरे अनलॉक की ओर बढ़ रहा है। इससे पहले राज्य में होटल और रेस्टोरेंट को 10 बजे तक खुले रहने की अनुमति थी। अब टास्क फोर्स के साथ बैठक के बाद होटल और रेस्टोरेंट को 12 बजे तक जारी रखने की इजाज़त दी गई है। साथ ही इसी प्रकार की दुकानों को रात 11 बजे तक खुले रहने की अनुमति है। 22 अक्टूबर से अम्यूजमेंट पार्क भी खुलेंगे, इसीलिए गाइडलाइंस जारी कर दी गई है। होटल और रेस्टोरेंट में कर्मचारियों के साथ साथ ग्राहकों को भी टीकाकरण कराना आवश्यक है। फेस मास्क के अलावा सैनिटाइजर का भी इस्तेमाल अनिवार्य है। भारतीय स्वतंत्रता के 75वें अमृत महोत्सव के अवसर पर केंद्रीय राखीव दल सीआरपीएफ की गढ़चिरौली बटालियन ने साइकिल रैली का आयोजन किया है। रैली के सदस्य 20 दिन में 925 किलोमीटर की दूरी तय कर राष्ट्रीय एकता का संदेश देंगे। 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस केवढी गुजरातेने साजरा होत आहे आणि त्यानिमित्त 12 ऑक्टोबरपासून 26 ऑक्टोबरपर्यंत सीआरपीएफतर्फे सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे। या सीआरपीएफच्या बहादूर जवानांची सायकल टीम 12 ऑक्टोबरला या राज्याचे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते या रॅलीचं उद्घाटन झालं।
मी असिस्टंट कमांडंट चेतन शिरोडकर CRPF या सायकल टीमचा कॅप्टन. आज आम्ही इथे ग्रामपंचायत चांबा इथे आलो आहे. आमचा पहिला स्टॉप हा ब्रह्मपुरी होता आणि दुसरा उमरेट आणि आता आम्ही नागपूरला निघालो आहे. पुढे जवळपास 1100 किलोमीटरचा आमचा प्रवास आहे आणि या सायकलचा मुख्य उद्देश हा आहे की लोकांमध्ये फिजिकल फिटनेसची जागृती करणं, एकता अखंडता या देशाची टिकून ठेवणं, एकात्मतेचा संदेश देणारी अशी आमची ही सायकल रॅली आहे. या वाटेमध्ये आम्हाला जेवढे पण गावं लागतील लोकांमध्ये आम्ही देशभक्ती देशप्रेम जागृत करण्याची आम्ही भावना त्यांच्यामध्ये प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या आंतरिक सुरक्षेसाठी CRPF हे जे सिक्युरिटी फोर्स आहे, हे बल आहे, इतकं महान बल या CRPF बद्दल लोकांना माहिती देणं आणि भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये तिकडे काश्मीर व्हॅलीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांची लढणं असो किंवा नक्षलवादग्रस्त भागामध्ये नक्षलवाद्यांची लढणं असो, CRPF या देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहे. या बहादूर जवानांची आमची हे सायकल टीम आम्ही आज पुढे नागपूरला आज संध्याकाळी आमचा तिथे मुक्काम आहे. पुढे आम्ही अमरावती, अकोला, पुढे मलकापूर, बुलढाणा, नंतर भुसावळ, जळगाव, धुळे या मार्गे आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा जिथे आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी तिथे आम्ही पोहोचतोय आणि भारतातल्या सगळ्या फोर्सेस ज्या आहेत त्यांच्या सायकलिस्ट टीम तिथे एकत्र येत आहेत आणि तिथे राष्ट्रीय एकता दिवस हा साजरा होतोय. तर कुठेतरी लोकांमध्ये एकात्मतेची भावना जागृत करणं, कारण आपण सगळे एक आहोत. आपली सगळी जाती, धर्म, आपली भाषा, आपली परंपरा, आपल्या अस्मिता वेगळ्या आहेत, पण आपण शेवटी एक आहोत, ते म्हणजे आपण भारतीय आहोत. या माध्यमातून, या रॅलीच्या माध्यमातून हा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि आपल्या भारत देशाला एक खूप गौरवशाली अशी इतिहासाची परंपरा आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये कित्येक सैनिकांनी, कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली. तर आझादी का अमृत महोत्सव या माध्यमातून या सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आम्हाला इथे वाटेमध्ये या प्रवासामध्ये लोकांचं इतकं भरभरून प्रेम मिळतंय, जो आदरभाव मिळतोय सैनिकांबद्दलची त्यांच्या मनामध्ये जी कृतज्ञता आहे ती कुठेतरी मला या प्रवासामध्ये ऊर्जा देणारी आहे. परत एकदा मी या ग्रामपंचायत चांबा यांचं मनापासून आभार मानतो आणि या सायकल रॅलीचं त्यांनी जे स्वागत केलं त्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो. कोरोना वायरस की तीसरी लहर के खिलाफ नागरिकों को टीकाकरण के लिए स्वास्थ्य विभाग द्वारा किए जा रहे सर्वोत्तम प्रयासों के बावजूद गोंदिया जिले में टीकाकरण की दूसरी खुराक लेने वालों को प्रतिशत मात्र 48.5% है. इसीलिए ग्रामीण क्षेत्रों में लोग जानते हैं कि वे टीकाकरण की दूसरी खुराक क्यों नहीं लेते. आम्ही जातो तेव्हा त्यांना सांगतो का लस घ्या म्हणून. ते का म्हणत आहेत शेतीवाडीचे काम आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही 2 दिवस घेत नाही, पण लस घेणारच आहोत समोर. आणि पहिल्यांदा घेतलेलं आहे त्यांनी आणि ते काही लोकांचे बाकी राहिले होते ते पण घेतला आणि दुसरे डोस काही राहिले आहेत ते आता घेणारच आहेत. काय गैरसमज आहे लोकांच्या गैरसमजमध्ये त्यांच्यामध्ये मनामध्ये धास्ती निर्माण झाली आहे का लस घेतल्यामुळे मरतात बाबा, हा होते तो होते, BP वाढते, त्याच्या कारणानं घेत नाही असे म्हणत आहेत. ते ताप येते, हातपाय दुखतात आणि शेतामध्ये जावं लागते म्हणून ते मनाई आहे, त्यांना घेत नाही म्हणत आहेत. आम्ही त्यांना गावामध्ये जाऊन घरोघरी समजूत घालतो काही होत नाही म्हणून. पहिला वॅक्सिन मी घेतलं होतं एप्रिलमध्ये, मग नाही घेतलं. मग का नाही BP शुगर मला वाढली समजली, त्याच्यामुळे मी काही घेण्यात नाही आला. पण आता अजून कोणी असे काय म्हणतात काहून घाबरतेस, घ्या, तर अजून मी पुन्हा घेणार आहे. मला 7 महिने झाले घेतले आहेत. डॉक्टर साहेबाला विचारून सर अजून पुन्हा मी घेऊन घेईन. 3 महिने झाले कोरोना ॲक्शन घेतलं. ताप आला होता, बुखार आला होता, हातपाय दुखणे, 2 दिवस उठलो नाही. मग दुबारा घेतला नाही मी ना, आणि मी घेतही नाही. आता आपल्यावर कोरोना बी होते म्हणतात, आता आम्ही घेतच नाही. बाकी लोक घेऊन राहिले त्याले कसे होते. लोक म्हणतात का काही नाही होत, लेकिन होते. लोक म्हणतात का कोणी मरते बुखार त्याच्यालाही चालू आहे. आणि मला भीती आहे तर मी घेत नाही. भारतीय बौद्ध महासभा के तत्वावधान में बौद्ध विहार अंबरनाथ में 65वां धम्मचक्र प्रवर्तन दिन मनाया गया, जिसमें ध्वज सलामी, सूत्र पाठ और बौद्ध पूजा शामिल थी. इस समय माननीय प्रदीप जगताप द्वारा धम्म ध्वज का अनावरण किया गया था. अनंत काले भूतके
वजीर संगात कायस्स अंगिरस्सो पादिनो छदीतो चप्प अक्किन पिट्टठाने रस्सियो पीतवन्ना निच्चरन्ति अनन्तकाले भूतके वजीर संगात कायस्स अंगिरस्सो पादिनो मत्सलोहित अक्खिन रक्तठाने सम्राट अशोक विजयादशमी आणि 65वा धम्मचक्र प्रवर्तन दिन या निमित्तानं मी प्रदीप जगताप आपणा सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. तथागतांच्या या भूमीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत आहेत. बुद्धांच्या विचारानं प्रेरित होऊन बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी समर्पित केलं. तथागत आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श पुढे नेऊन समाजासाठी कार्य केलं तर करोनासारखा रोग जो आहे आज आपण ज्याच्यामध्ये सफर करतात, मी एवढंच म्हणेन की मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, उसको सैनिटाइजर, मास्क और सोशल डिस्टेंसिंग से संभालो. हाराना तो है इस कोरोना महामारी को, फिलहाल सावधानी से जिंदगी जीना सीखो. कारण आजच्या या काळामध्ये आपण असंही म्हणतो, माझी आई लहानपणी म्हणायची की भीमराव माझा दलितांचा राजा, भीमराव माझा दलितांचा राजा, झाली त्याची सावली, त्यांना माणसाला माणुसकी दावली. अशा प्रकारचं गाणं आई जात्यावर म्हणायची आणि ती म्हणायची की आला आला माझा भीमराव आला, आली आली भीमाची रेल दादर, पनवेल भारतात घुसली, आज अस्पृश्य डब्यामध्ये बसली, जीव शिवरुळाचा बांधा, पंचशील तत्वाचा सांधा. ती गाडी विशिष्ट स्टेशनला पोहोचली का? त्या गाडी सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये आपण शेवटपर्यंत लढलो का? माझी जमात शासनकर्ती झाली पाहिजे या विचारापासून आपण विचलित झालो का? माझा भारत संपूर्ण बौद्धमय झाला का? हे सर्व आपण पाहणं, आपण अंधश्रद्धेपासून दूर झालो का? आम्ही आजही ज्या जाती धर्माच्या बंधनाखाली आहोत ते दूर झाले का? या सर्वांचं अवलोकन करणं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा 65वा महापरिनिर्वाण दिन साजरा करणं. यांना मी त्रिवार वंदन करते. संबोधी बुद्ध विहारामध्ये जमलेला आजच्या धम्म दिनानिमित्त, धम्म दीक्षा दिनानिमित्त, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अतिशय आनंदाच्या सोहळ्यामध्ये म्हणजे जो आपल्या नवीन जन्म आपल्या पिढ्यांचा जो झालेला आहे, असा हा नवीन जन्म झालेला आजच्या दिनी तुम्हा सर्वांचं मी शीला जाधव हार्दिक हार्दिक स्वागत करते आणि सर्वांना माझा स्नेहपूर्ण जय भीम. आजचा जो दिवस आहे तर तो धम्मदिन, धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून ओळखला जातो आणि माझ्या डाव्या साईडला जे बसलेले आहेत ते भारतीय बौद्ध महासभेमधील किंवा सगळे धम्मामध्ये काम करणारी, त्याचप्रमाणे समता सैनिक दलांमधली म्हणजे प्रॅक्टिकलरित्या धम्माला काया वाचा मनाने आणि चित्ताने अनुसरलेली ही सगळी महान विभूतीच म्हणता येईल त्यांना. कारण प्रॅक्टिकली त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेलेलं आहे आणि अशा सर्वांच्या समोर मी बोलत आहे तर सर्वप्रथम मी माफी मागेन की चुका होण्याच्या फार शक्यता असतात. 2 वर्षाचा काळ लोटलाय अभ्यासामधून आणि म्हणून मी थोडक्यामध्ये धम्म मांडण्याचा प्रयत्न करीन. तसं बाबासाहेबांचा पुत्र म्हणून, पुत्री म्हणून किंवा जयभीमवाला म्हणून किंवा बौद्ध म्हणून वावरताना प्रत्येकाला आता या काळामध्ये या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पंचशील तरी अवगत झालेलं आहे. आपली छोटी छोटी मुलं पाण्याते पाता, वेरमणी, सिक्कापदम, समाधी, आदिना, दाना, कामे, सुलच्छाचार, मुसावा, सुरा, बेरे, इतकं तरी धम्म आपल्यामध्ये आता रुजलेलं आहे. परंतु काही गोष्टी अशा असतात की त्याची वारंवार माहिती होणं फार गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला माहीत असणं आणि ते प्रॅक्टिकलमध्ये येणं याच्यामध्ये खूप फरक असतो. आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये, करोनाच्या काळामध्ये धम्म, त्याच्या चळवळी, कार्यक्रम आणि आपल्याला जो डोस मिळायचा किंवा जे मिनरल वॉटर धम्माचं आपल्याला मिळत होतं, जी चेतनाची ऊर्जा आपल्याला कार्यक्रमांमधून मिळत होती, ती या काळामध्ये आपल्याला मिळालेली नाही आहे. तरी आपण निसर्गाचं आणि सगळ्या
शासनाचं किंवा मेडिकल सर्व्हिसेसचं आपण आभार मानूया आणि या निसर्गाला धम्माला धन्यवाद देऊयात की आपण सर्व जिवंत आहोत या पॅन्डेमिक काळामध्ये. आणि ज्या सर्वांनी सेवा दिल्या त्या सर्वांचं आपण इथून मनपूर्वक अभिनंदन करून मी थोडक्यामध्ये धम्मावरती बोलण्याचा प्रयत्न करीन. भगवान बुद्धांना संबोधी प्राप्त झाल्याच्या नंतर जसं सर्व अभ्यासकांना माहीतच आहे की सारनाथ येथे त्यांनी सर्वप्रथम 5 परिव्राजकांना धम्म दिला. वप्पबद्ध, अश्वनिजित, महान, कोंडिन्य वगैरे हे 5 जण जे होते जे त्यांच्यासोबत कठोर तपश्चर्या करत होते. म्हणजे बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 साली जी हिंदू धर्म सोडण्याची जी घोषणा केली तेव्हापासून तो 56 पर्यंत 21 वर्ष बाबासाहेब धर्माचं चिंतन करतो. आणि बाबासाहेबांनी काय केलं, तुम्हाला एक मार्गप्रदीप लिहून दिले बुद्ध आणि त्यांचा धर्म. बाबासाहेब एवढंच केलं नाही, बाबासाहेबांनी पालीचा इतका अभ्यास केला की पालीचं व्याकरण सुद्धा त्यांनी केलं. पण आज मी काही चित्र जेव्हा बघतो बघतो आपल्याच काही भगिनी नवरंगाच्या साड्या घालून गरबेमध्ये जाताना दिले आणि असं वाटतं की आपण चांगलं कुठे आहे बाबाला उलटा नाही चालला. जेव्हा गणेशोत्सव येतात नाचायला आणि कपडे वाजवायला आपण खूप असतात. दही अंडी असं तरी हाच प्रकार चालू आहे. तर अशा प्रकारचं दुटप्पी आणि दुय्यम म्हणजे दुटप्पी असं वर्तन विधान आंबेडकरी अनुयायीच्या मध्ये असता कामा नये. अशा प्रकारचं विरोधीशी आपण धर्मचक्र प्रवर्तनाचे करतो. त्याचा धर्म आपण स्वीकारलेला आहे. त्या धर्मामध्ये आणि धर्माचं खूप फरक आहे. आमचे सर्व धर्म त्यांचा पाया हा ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, स्वर्ग आणि नरक या संकल्पना आणि तथागताच्या धर्मामध्ये असं काही नाही जे आवडते नाही. तथागताचा धर्म ते तर विज्ञाननिष्ठाचा धर्म आहे. नंतर जेव्हा संधी मिळेल आपल्या सर्व बंधूंशी आणि भगिनींशी प्रतिनिधी असं संवाद साधता येईल. एवढं सांगेन, बाबासाहेबांनी आपल्याला हा जो धर्म दिला त्याच्या पाठीमागचे त्यांचे उद्देश आणि त्यांच्या संकल्पना काय होत्या हे आपण नेमकेपणाने समजून घेतलं पाहिजे. आंबेडकर अनुयायी म्हणून आणि धर्माची प्रगती ही खरोखर विज्ञानाशी सुसंगत अशा पद्धतीने आपण करूया. आज के लिए बस इतना ही. आप देखते रहिए जय भीम इंडिया न्यूज.